आता माय बाई आबोलीचा फोन कस काय आला हो? पाय आता काही पण बाई आबोलीची माहित अहो तिला बोलायचं असं तुझ्याशी कस काय आला म्हणजे? अगं तसं नाही, ह्या टायमाला ती फोनच करत नाही, कधीच नाही. म्हणून एवढ्या लवकर नाही करत ती फोन, दुपारा करते 2-3 वाजता काम गेम आवरून. म्हणून म्हटलं माय उचल ना, का आता आम्हालाच बोलत बसते. बोल ना पोरील जरसं काय म्हणते पाय ना. हा उचलते. अहो माय आबोली बोलो माय, काय म्हणते ग? कस काय तब्येत गिब्येत बरी का? जवाई इन बाई इन बा चांगले सगळे? हवाई सगळे चांगले आहे, सगळे चांगले. आता मावी काय झालं हो आबोली? अशी रडू का राहिली? रडू राहिली काय तू? मला रडल्यासारखा आवाज येऊ राहिला माहिती हो. काय झालं व? नाही 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 रडू नाही राहिली मी. नाही बाई नाही बाई नाही. काय झालं माय? काय झालं तुला? रडूच राहिली माय तू? काय झालं? येऊ का माय मी आताच्या आता? काही दुखत का माय तो? कोण काही बोलत माय तुला? येऊ मी सांग येऊ का? लगेच निघते लगे. नाही आईला का म्हणे रडू राहिली? नाही ना गाई, थोडी सर्दी झाली मला म्हणून तसं वाटू राहिलं तुला. असं नाक वर ओढलं ना तर वाटतंय रडतं काय कुंभ आहे असं. सर्दी खूप झाली बघ बाय. हे बघ सर्दी झाली मला थोडीशी, जास्त नाही. काही टेन्शन न घेऊ. काऊन रडू मी? काऊन रडू? काय तकलीफ आहे मला इथे रडाची? काही विचार करते बाई तू, काही पण विचार करते. हो का माय? बरे माय मला वाटत रडूच राहिली का माय तू? काय व काऊन रडन होती आबोलीची आई? सर्दी झाली असं तिला, नाक वर करत असं ती फुरफुर. तिला वाटतं रडतीस काय माय पोरगी आहे की नाही? हो माय सखूबाई. मग गोळ्या घेतल्या का माय सर्दीच्या? गोळ्या घ्या, नाही तर मग दवाखान्यात जाऊन या बरं का माय. जास्त ताप घेऊ देऊ नये, कसं मग जेवण जात नाही ताप आली तर. हो आई हो गोळ्या घेते. गोळ्या लेट असल्यास गोळ्या चालत नाही ना मला आता. गोळ्या चालत नाही मला आता दुसऱ्या खायला जास्त, म्हणून काही गोळ्या घेतल्या नाही. तर हॉस्पिटलमध्ये जाऊन येईन मी आईसोबत. काय काय झालं? काऊन नाही चालत गोळ्या? गोळ्या चालत नाही तुला खायला आता? म्हणजे काय होतं याचा अर्थ? काय झालं तुला? काऊन नाही चालत तुला दुसऱ्या गोळ्या खायला? माय काय येडी व ही, काय येड्या भोकाची व हिला कळालं बी नाही पोरगी काय सांगू राहिली तर. अहो माय दीस तुला सांगू राहिली कोड्यामध्ये खुशखबर आहे, खुशखबर. गोळ्या खायला चालत नाही दुसऱ्या म्हणजे खुशखबर. अगं बायलाच गोड बातमी व. वा नातर असं काय वा बोली? अगं माय बाई खरंच काय बाय मी आजी होणार आहे काय व? हव आई हो तू आजी होणार आहे. कशी वाटली मग खुशखबर माई? बाबाला पण सांग बरं का खुशखबर. हो ते बाबा तर लयच खुश होईल बाई, लयच खुश होईल. आता आज होणार आहे म्हणल्यावर बाप रे लयच मोठी खुशखबर आहे बाई. बरं का वज पाच नको उठलो बरं का. हो सासूला सांगायचं थोडंफार जड काम असलं तर करा जाऊ माय काम. आणि हो जास्त टेन्शन घ्यायचं नको कशाचं. जेवढं झालं तेवढंच खायचं. हो आणि जास्त काम करायचं नाही बाई. खायचं प्यायचं चांगलं बरं का बाई, खायचं प्यायचं मस्त राहायचं. हो आणि दवाखान्यात गेलती का? दवाखान्यात गेलती की चेकअप करायला? दवाखान्यात ना नाही आज जायचंय बघ संध्याकाळी. संध्याकाळी जाऊ म्हणल्या आई म्हणल्या असं. तर बघू आता. असं का? बरं जा मग संध्याकाळी दवाखान्यात. ठीक आहे बरं आई ठेवते फोन मग. ठेवते बरं का. हा माय ठेव. आमच्या बाई शेंगा तोडणं चालू आहे सखूबाईच्या वावरामध्ये. अरे बापरे भुईमुगाच्या शेंगा भाई ग बाई. आम्हाला तर भेटतच नाही बाई खायला, विकतच घ्यावं लागत्या. तुम्हाला मस्त आहे बाई शेतातून आणायच्या मस्त तोडून आणि खायच्या उकडून घरी भाजून. आम्हाला विकतच आणावं लागतं सगळं. अरे बाई असं का? बरं मी आले ना येते मी तुला भेटायला. शेंगा घेऊन येते. भुईमुगा शेंगा घेऊन येते तुला. सखूबाईला म्हणते बोलले शेंगा द्या म्हणून दर्शक वाढल्या बरं का बाय. घेऊन येते. हा ये घेऊन. मला पण लय असं ध्यान काढून तो शेंगाचं मला पण लय खा वाटल्या ना खायला. बरं आई ठेवते. पाहते जायचं असलं हॉस्पिटलला तर मग. हो माय हो जायचं. आता आईला नाही सांगू शकत ना तिचं जावई कसं बोलतोय, कसं करतोय, कसं वागतोय म्हणून माझ्यासोबत. नाही सांगू शकत आईला. परत किती दुःखी होईना आई बाबा नाही का.
जाऊ दे, जेवढं लपून ठेवता येईल तेवढं ठेवते. काय मग का आबोलीची आई, पेढे पेढे बेल्लो देणार का नाही मग आम्हाला खुशखबरीचे? हो, संध्याकाळी मस्त मस्त पैकी ना पेढे वाटते. संध्याकाळी नाही पण उद्या सांगते, आबोलीच्या बापाला सांगते पेढे घेऊन ये मग 1.25 किलो पेढे. आणि वाटते सगळ्याला. 1.25 किलो पुरण का बाई गावाला सगळ्या? बरं 5 किलो सांगते मग, 5 किलो पुरण ना. हा सांग 5 किलो, एक एक भेटा सगळ्याला, एक एकच खायचा. मग किती खायचे व? मी कुठं म्हणते एक एकच खायचा, मग मी एक एकच म्हणते ना, कुठं म्हणते लय मोठे खायचे. हो हो सांगते सांगते. मग काय आता आजीबाईला तर आता भाकर गोड लागायचंच काम नाही, पोट भरलं असं आजीबाईचं. हा बस बाई, लयच मोठी खुशखबर दिली आबोलीला कधी व, लयच मोठी. अव आबोलीला सांगा देवा माय सखूबाई दर्शक वल्ल्या, मी नेईन तरी भेटायला तर जाईन मी. तू पण चाल ना भेटायला तिला. चालशील का? हो मा येईन ना, तर सोबती येईन ना. आता ये भुईमुग झाला तर जाऊ ना आपण. हो जाऊ ना, जाऊ. भुईमुग काढणं झाला ना तुमचा, तर जाऊ. बरं चालतं, जाऊ. शेंगा घेऊन जाऊ तिला वल्ल्या खायला. बाय बाई बाया हो, लेच आबाळ रे व, बाप रे बाप. पाय आबाळ, आवरा बरं पटपट हात उचलून घ्या बरं, नाही तर शेंगा शेंगा पोत्यात भरा भरा पटपट पोत्यामध्ये. पाऊस आला ना काही सुचणार नाही. हो 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 चल चल. ए बाय सुकू, पाऊस आला. चल 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 पळा पळा पळा. ही राहिल्या बे शेंगा माझ्यातच थोड्याच्या. चला आता राहू द्या नका वल्ल हो, माय दुखणे येईल. चला चला, थोडे जेव राहील तोपर्यंत. चला बरं, शितोडी राहिले जोरा चाला, डबा सुचणार नाही काही. माय बिलेच करत निघल्या. चला वा आपण, चला. अरे बापरे लय जोरा चाला पाऊस. चला चला पळा 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 पळा. चला चला. हो बापरे लय जोरा चाला. बाई लस पाऊस चालू झाला नाही हो. शेंगा जाते काय माय होऊन नाही. अवघड झाली ही गोष्ट, तर जास्त चालू झाला हो सखू बाई पाऊस. ही जाण लगे. हो माय उघडून नाही यायला पाहिजे शेंगा. सखू बाई काही ताण न घेऊ, आपण ना करू. आज बंद उपटून घेऊ तर भुईमुग, राहिलेला उद्या उपटू. ताणच न घेऊ, आपण एवढ्या जणी आहे ना. मग हवं सखू बाई नको टेन्शन घेऊ. हो माय सखू जाऊ दे, उद्या ना राहायला सुईला ना, उद्या मी आणखीन मनालीला घेऊन येईन. म्हणजे कसं आणखी एक जण वाढी ना तर जरा हातभार लागतो, पटकन दिशीन होते मग. बोले तुला काय सांगितलं मी रडू नको म्हणून? तू रडतच बसली का अजून? आतापर्यंत पण रडत बसली तू इतक्या टायमापासून? नाही आई, नाही 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 रडत नाही. मला खूप वाईट वाटतंय आई, खूप. राजाजीचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं मला, म्हणून थोडं कधी कधी आठवण झाली की रडू येतं ते बोलण्यांचं त्यांच्या. बाकी काही नाही आई. हे बघ, आता तू स्वतःची आणि तुझ्या बाळाची काळजी घे गाड्या. चल आता आपल्याला हॉस्पिटलला जायचंय ना, चल बरं पटकन चल आवर. हो आई, लगेच जायचं का आई आपल्याला? लगेच निघायचं का? हो 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 लगेच निघायचं. चल चल आवर आवर. बरं आई, बरं आवरते मी, आवरते. आवरून बाहेर ये मग. बाहेर वाट बघते तुझी. आवर. आणि इथं सोफ्यावर बसलेली मी बाहेर हॉलमध्ये, ठीक आहे? हो आई चालतं चालतं, येते मी येते. उघडतो नाही माझे पाऊस बिचारा. उघड रे बाबा उघड रे, नको एवढे बाबा इतका. ये उघड उघड. अरे माझी उघडला, ऐकलं माझ्या पावसानं ऐकलं. पाय 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 म्हणलं तर लगेच उघडला. हो उघडला. चला बरं आता पटपट चला, तेवढं काढून घेऊ. परत पाऊस यायच्या आधी पटपट उपटून ठेवू. उपटून का व्हायना ठेवून देऊ उद्याच्यासाठी काय. हो चालते चालते. चला चला बाई सगळं बाई लय चिखल झाला बाई, गिजगिजले झालं माय. मला काय वाटतंय चला आता घरी, उद्या सकाळीच या लवकर. 8च्या उपटून घ्या. ते थोडाफार उपटलेला आहे ते तोडून घेऊ ना. उपट्याचं रव राहिलं, अशी पण मातीला येईन सांगायला, सगळी माती चिटकून येईन. उपट्याचं रव राहिलं, उद्या आता दुपारूनच ऊन पडन तर मग उद्या कोरडं होईन, माती झटकून टाकता येईन. असं चिखल जर चिटकलं सांगायला तर सगळी सांगायला मातीच राहीन. त्याच्यामुळं ते जे आहे उपटलेलं जे आहे पहिल्या त्याच आपण तोडून घेऊ थोड्याफार. आता असं पण वल्ल्या झाल्या तशा वल्ल्या झाल्या. असं म्हणते का? ठीक आहे चल मग, उपटलेल्या त्या तोडून घेऊ. इकडं बरं आहे मग, इकडं काही चिखल नाही व्हायला. तिकडं जर चिपडाचं वावर लगेच चिखल झालं. हे इकडं ढवळं वावर आहे ना बुरमुट, इकडं नाही एवढं चिखल. मग उपटत असं उपटा पाहिजे. मग इथं काही माती लागत नाही, चिखल लागत नाही शेंगायला. वावर कसं कायचे वावर असल्यामुळे इकडे लगेच चिखल चिटकतोय शेंगायला. ठीक आहे, जे उपटेले ते तोडून घेऊ शेंगा. आणि दर्शक मग ऊन पडतं, जर सुकन तर मग हे उपटून घेऊ. सरा जेवढं होईल तेवढं करूच. असं संध्याकाळ लोक घरी काय जायचं मग. जसं म्हणसान तसं करा. लागा पटपट, पण मग लागा, टाइमपास नका करू. लागा पटपट, वाका वाका घ्यावं. तास घ्या आपल्याला, तास घ्या. उठा सरा उठा. हो लागा. आय बबिता लाग, वाकडा जरा वाकडा. माय बी सखूबाई मी का उभी का? सखूबाई मी इथे नाही घेतो, माय तास पलीकडे घेते. इकडे एवढे धांडे धुंडे नाहीये. इथे हे धांडे ना उसाचे कायचे हाताला लागायचे वाटतंय. तुला जिथं घ्यायचं तिथे घ्या माय बबिता, मग डोकं नको खाऊ बरं तू. अय आबोलीची माय, अय आबोलीची आई,
काय बबिता मला उपटाचं इथं तू तिकडे जाय सकोबाईच्या तिकडे जाय मला उपटू दे इथं होय तिकडे असं खाऊ नो मी आता लागू दे ना मला या पातीला नाही मी सकोबाईला विचारून आले सकोबाई म्हणली लाग तो कुठं लागायचं तर मी इतकं वावर पडलं कुठं पण लागणार मीच पात कोण पाहिजे तुला नाही मला इथं चांगला वाटलं माझीच पात घ्यायची आता माय बाई बबिता तिला जाऊन भांडू राहिली काय माय हे बबिताचं बी अवघडचे पप्पा कुठं बिवा लागायचं पटापटा ते सगळं तुक 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 राहिली त्या उठासाठी त्याचं काय पा कोणचं काय बबिता कुठं भांडण करते माय बबिता पण ना लेच चलवंदी बबिता बाई लेच चलवंदी कामात अडूकाच आणते बिचारी असं पटपट उरकाचं करतच नाही आता म्हणलं इथे नाही घ्यायचे धांडे लागते बाई तुला तिकडे जाय मोकळ्याच्या त्या बोलीच्या बाईला जाऊन भांडू राहिली की मला इथे घ्यायचं तिथे घ्यायचं कशी नाही माई गो नको ग मा ही अशी बाया नको ग माय बिचारी